नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. झाला तेवढा तमाशा पुरे नाही का? आणि तिथे जाऊन काय साध्य होणार आहे? मला आधीचं लग्न माझ्या डोळ्यांनी बघायचं. आजोबांच्या वहिनीचं नाव पार्वती होतं. जिथं आजोबांच्या वहिनीचं नाव मला माहित नाही तिथं प्रथमेशला कसं कळलं? तू किती विचित्र आहेस आणि विचित्र वागू शकतेस हे अख्ख्या जगाला माहित नाहीये. मालक, सगळी तयारी झाली आहे. सगळेजण तुमचीच वाट बघतायत. या पत्रिका कुणाच्या आहे? शुभ्रा आणि सुलेखाच्या. विष्णू, खूप दडपण आलंय रे बाबा. मी या लग्नाला परवानगी दिली आहे खरी, पण उद्या जर काही बरं वाईट झालं ना तर माझ्या कुळाच्या दुरावस्थेला मी जबाबदार असेन. अर्थात तो विचार आता करण्याची गरज नाही. उशीर झालाय खूप. वेळ निघून गेली आहे. तरी पण मालक, तसंच काही घडणार आहे का? मी तुला मागे म्हटलं होतं ना, शास्त्री कुटुंबावर गंडांतर येणार आहे म्हणून. पण त्याचा आणि या पत्रिकांचा काही संबंध? मालक, या दोन्ही पत्रिकात दोघींचा जन्म एकाच दिवशी, एकाच वेळी आणि एकाच नक्षत्रात झालाय. हे असं कसं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करतोय विष्णू. उत्तर मिळाली की कोडी आपोआप सुटतील का आणखीन काही नव्या प्रश्नांचं जंजाळ पुढे उभं टाकेल हे काळच ठरवेल. ओ नो, गडबड. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? काय करणार आता? माझीच चूक झाली. पण आता मी तरी काय करू? देवानच मुलीच्या जन्माला घातलंय म्हटल्यावर. म्हणजे मी जर मुलगा असते ना तर आधी दादाचा पत्ता कट करून तुला पळवून घेऊन गेले असते. यू आर लुकिंग टू गुड, रिअली. थँक्यू. आज तुझ्याकडे बघून मला कळलं घरच्या सुनेला लक्ष्मी का म्हणतात. अगं खरंच, म्हणजे मी मॅडम लक्ष्मींना अजून भेटले नाहीये,
तसा चान्सच नाही मिळाला ग. पण जर त्या तुझ्यापेक्षा फार वेगळ्या असतील ना दिसायला, तर मी त्यांना सांगेन, हॅलो मॅडम, यू नीड अ मेक ओव्हर. बरं, एक मिनिट, एक पॉइंट मला आता सेटल करायचंय. मी तुला काय म्हणायचंय? म्हणजे शुभ्रा वहिनी कंपल्सरी आहे का शुभ्रा विल डू? शुभ्रा विल डू. येस, ग्रेट. तर शुभ्रा, आपली तयारी आता झालेली आहे. बाहेर जाण्यापूर्वी काजळाचा एक छोटासा ठिपका लावून घ्यावा ही नम्र विनंती. चला, मी आता जाते आणि माझी तयारी करते, ना तर आई कोकले. अगं, तुला कोण तयार करणार? वेल, आमचे आम्हीच. आणि ऍज इट इज आज मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन नाहीये, सो चलताय. बाय द वे, तू इथेच थांब. अशी अचानक बाहेर गेलीस ना तर बाहेर हलकल्लोल माजेल. हा शब्द हुकतोच माझा नेहमी. जाऊ दे, पण भावना पोचल्या ना. हा, तर मी येईपर्यंत इथनं हलायचं नाही. आलेच. खरंच तू खूप छान दिसतेस शुभ्रा. बाळ, कसं आहेस? बरं आहे. तू कसं आहेस? मी बरं आहे. बाळ, एक विचारू तुला, रागावू नकोस. तुम्ही सुलेखाला का आणलं तरी? तिच्या असताना संबंध कार्यभार एक अवघडले पण राहणार आहे. जरी तिने हे सगळं स्वीकारलं असलं तरी. माहितीये मला ते. पण काय करू मी? तिला खूप समजावलं पण ती हट्ट सोडतच नाहीये. आणि आता कुठच्याही बाबतीत मी तिचं मन दुखवू शकत नाही. या बाबतीत तर अजिबात नाही. बरोबर आहे तुझं. हे कार्य तरी सगळं व्यवस्थित पार पडू दे. आम्हीच नसतो आलो तर खूप खूप बरं झालं असतं. उगाच उगाच तुम्हाला सगळ्यांना त्रास. बाळ, त्यापेक्षा माझ्या पायातले जोडे काढ आणि मार माझ्या तोंडात. दादा काय बोलतोयस? अरे तू काय बोलतोयस?
आधीचं लग्न आणि तू नाही असं होऊ शकतं? अरे माझ्यापेक्षा जास्त तो तुझा आहे ना. जाऊ दे. हे बोलायची ही जागा नाही. आणि वेळ तर त्याहून नाही. सगळं काही सुखरूप होऊ दे म्हणजे बस. आणि नसलं तरी दिसू दे. काय आजोबा, श्रीदा, कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. तू कशी आहेस बाळ? बरी आहे. छान झाली आहे सगळी तयारी. आधी आत आहे का? काकू आत आहेत का? हे काय एवढ्या लवकर तयार? तू? म्हणजे मी ऍक्च्युली अनइन्व्हायटेडच आले, पण तुझ्या लग्नात यायला मला इन्व्हिटेशनची गरज नाही. नाही का? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. आय वॉज जस्ट प्लेनली शॉक्ड. बट आय मस्ट कन्फेस, तुझ्या येण्यानं माझ्याच लग्नात मी ऑकवर्ड होणार आहे. का? मी तुला माफ केलंय आधी. तो तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. माझ्यासाठी ते कुठेतरी वाचलं होतं, जे आपल्याला दुःख देतात त्यांना आपण माफ करू शकतो, पण आपण ज्यांना दुःख देतो त्यांना आपण कधीच माफ करू शकत नाही आधी. कारण ते सतत आपल्याला जाणीव करून देतात की आपण कुठेतरी चुकलोय. हीच जाणीव करून देण्यासाठी तू इथे आली आहेस ना? आधी असं का बोलतोयस तू? मी पुढे खालच्या दर्जाला जाईन का? आधी तू सुखी आहेस ना, मग मी पण सुखी. आणि जर का आता तुझं सुख डोळ्यांनी पाहायचं म्हटलं तर तेवढाही हक्क नाहीये काय माझा? सुलेखा, सुलेखा प्लीज. सॉरी.
सॉरी. मी पण काय वेडी आहे ना. आय एम सॉरी. तू पटकन तयार हो आणि बाहेर ये, सगळे वाट बघतायत. ओके. सुलेखा, एक मिनिट. त्या दिवशी वाड्यात येऊन गेली होतीस ना? कोणत्या दिवशी? त्याच दिवशी ज्या दिवशी तुला कळलं होतं की मी परत आलोय. हो का? तू तू सोपान आजोबांना ओळखतेस? तू तू सोपान आजोबांना ओळखतेस? कोण कोण सोपान आजोबा? सोपान आजोबा म्हणजे जे आमच्या या वाड्यात अनेक वर्ष काम करतायत, म्हणजे अगदी माझ्या आजोबांच्या लहानपणापासून. नाही रे बाबा, म्हणजे त्यांचा आणि माझा काय संबंध ना? मी कशी काय ओळखणार त्यांना? कारण ज्या दिवशी तू इथे आली होतीस त्याच दिवशी ते गायब झाले. आधी माझा इथे येण्याचा आणि तुझे ते कोण सोपान आजोबा कोण त्यांच्या नाहीसे होण्याचा काय संबंध? आधी तुला असं म्हणायचंय का की मी त्यांना नाहीचं केलंय? नाही, तसं नाहीये. त्या दिवशी या सगळ्या विचित्र घटना घडत होत्या आणि तूही होतीस. काळजी वाटली ना मला तुझी. तुला माझ्याबद्दल अजूनही असं काही वाटू शकतं? आय एम ऑनर्ड. लवकर ये बाहेर. आत्या, ए आत्या, आत्याय, अगं चल ना बाहेर, आई बोलवते तुला, सगळे जमलेत. हा का? काय झालं? आत्या बोल ना, काय झालं? काय खातेस काय तू? काजू 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 तुला हवे? नको, चल ना अगं, बाहेर सगळे जमलेत, आता अमुहूर्ताची वेळ झाली, चल. नको काही नको. घरात मंगल कार्य आणि माझ्यासारख्या विधवेनं तिकडे म्हणजे. ए आत्या, स्टॉप इट. ओके, काहीतरी फालतू लॉजिक्स देऊ नकोस. तू आता येतेस की नाही बाहेर? अगं आता मला वाटत नाहीये का तिथे यावं म्हणून. मग पण कोणी काही बोलायला नको बाई. आत्या, आपल्या घरात ना सगळी माणसं शहाणी आहेत, एज्युकेटेड आहेत. हे असले ऑर्थोडॉक्स विचार कुणाचेही नाही आहेत. तू भाव खाऊ नकोस आता उगाच. येतेस की नाही बाहेर? नको ग बाई. बघ आत्या, आली नाहीस ना तर क्रेन बोलवीन आणि खेचून नेईन तुला. क्रेन? काहीतरीच काय बडबडतीयस. मग चल लवकर.